या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय केलं आहे, शिवाय भाजपची सुद्धा अवस्था काय करून टाकली आहे, हे काय आता वेगळं सांगायची आवश्यकता उरलेली नाही. मित्र हो, नमस्कार. कधी काळी भारतीय जनता पक्ष हा अत्यंत सोज्वळ सुसंस्कृत असा पक्ष होता. भूतकाळात या पक्षाचे नेते सुद्धा अत्यंत स्वच्छ सरळ मार्गी राजकारण करणारे होते. आज असं भाजपात अजिबात दिसत नाही. अहो बघा, नेते कसली भाषा वापरतात, त्यातल्या काही नेत्यांचं वर्तन कसलं असतं. गंभीरातल्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे अंगावर घेऊन हे मोठ्या रुबाबाने मिरवत असतात. आणि विशेष म्हणजे याचं त्यांना काही वाटत सुद्धा नाही. त्यात इतर पक्षातून आणलेले भानगडबाज नेते भाजपाला पुरतं बदनाम करीत आहेत. बघा, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या फळीतल्या प्रत्येक नेता आचार विचार आणि स्वच्छ चारित्र्याचा होता, निर्मळ होता. सत्ता प्राप्त करण्यासाठी अनैतिक मार्ग त्यांना कधीही मान्य नव्हता. होय, असा भाजपा होता हो कधी काळी. आजचा भाजपा पाहून यावर विश्वास बसत नाही हो आताच्या या नव्या पिढीचा. भाजपातील नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी मूळ भाजपाच नष्ट करून टाकलेला आहे. मूळ भाजपा. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते भाजपात होते, तो भाजपा वेगळा होता. सगळ्या नैतिकतेची जागा आज अनैतिकतेने घेतलेली आहे. दिल्लीमध्ये मोदी, शहा आणि महाराष्ट्रामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत. या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय केलं आहे, शिवाय भाजपची सुद्धा अवस्था काय करून टाकली आहे, हे काय आता वेगळं सांगायची आवश्यकता उरलेली नाही. भाजपाचा सोज्वळ सुसंस्कृत चेहरा आता पुरता पुसून गेला आहे आणि त्यामुळं त्यांनीही आता आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत वगैरे असं सांगायची आता काही गरज नाही, काही कारण नाही. लोकांना आता सगळं कळलेलं आहे. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा वाढवला, बहुजन समाजामध्ये नेला, त्याच गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे प्रकाश महाजन त्यांनीच भाजपाची जोरदार धुलाई करून टाकलेली आहे. बघा, हे महाजन सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहेत, पण त्यांचं बोलणं नेहमी स्पष्ट रोखठोक असतं. त्यांनी सांगितलं, गोपीनाथ मुंडे यांनी चळवळीतून भाजपाला मोठं केलं. आता या पक्षामध्ये लोक चळवळीतून नाही तर भ्रष्टाचारातून येतात. हे सांगताना त्यांनी छगन भुजबळ, अजित पवार, अशोक चव्हाण अशा काही नेत्यांची नावं घेतली. अहो बघा ना, कधी काळी हेच देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोलत होते. अजित पवार यांच्याबाबत ते काय म्हणाले होते बघा, लवकरच हे चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. अहो ते कुठे गेलं होते अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा. सगळेच्या सगळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले, पवित्र होऊन बाहेर आले आणि तो आहे आजच्या भाजपाचा चेहरा. आणि याचीच खंत या प्रकाश महाजन यांनी जाहीरपणे व्यक्त केली. भाजपात आता फक्त भ्रष्टाचारातून एंट्री मिळते हे वास्तव देखील त्यांनी सांगितलं. सिंचन घोटाळ्यासंदर्भात काढलेल्या एका मोर्चामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं डोकं फुटलं होतं. ज्यांच्या विरोधात तो मोर्चा होता त्याच नेत्याचे शेजारी आज देवेंद्र फडणवीस बसलेले असतात आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाला जेव्हा संघर्ष करावा लागत होता तेव्हा अनेक लोक भाजपच्या सोबत होते, पण जेव्हा सत्ता आली तेव्हापासून हे लोक आता कुठंच दिसत नाहीत भाजपामध्ये. आणि बघा, याचं वैषम्य व्यक्त करतानाच भाजपा हा प्रोफेशनल पक्ष झाला आहे असं त्यांनी म्हटलं. आता बघा, प्रोफेशनल हा शब्द तसा गोंडस, पण याचा नेमका मराठीतला अर्थ म्हटलं तर व्यावसायिक आणि त्याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर धंदेवाईक. आणि मग हे प्रकाश महाजन म्हणत आहेत ते खोटं आहे का? अहो लोक सुद्धा यापेक्षा वेगळं काय बोलतात नव्हे. भाजपातील सुद्धा जुन्या पिढीतले लोक, नेते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, हेच बोलतात ना, सगळे भ्रष्टाचारी आपल्या घरात घ्यायचे आणि आमचं घर इतरांपेक्षा वेगळं आहे असं म्हणायचं, शुद्ध आहे, पवित्र आहे, चारित्र्यवान आहे असं म्हणायचं. अहो तुम्ही कितीही म्हणालो, पण लोकांना हे पटायला नको का?
भ्रष्टाचारावर पांघरून टाकायचं, भ्रष्ट नेत्यांना पवित्र करायचं आणि आपली खुर्ची कशी टिकेल एवढंच पाहायचं. हां, अहो पब्लिक आहे, पब्लिक, लोकांना हे कळत नाही का? ही सगळी लबाड नीती आता उघडी पडली आहे, भ्रष्ट नीती उघडी पडलेली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मेहुण्यानं कमी शब्दात का होईना पण भाजपची मोठी धुलाई केली. मित्रांनो, अर्थात हे तुम्हाला सुद्धा मान्य असेल जर तुम्हाला भाजपचा मागच्या काही वर्षापूर्वीचा इतिहास माहीत असेल तर. भविष्यामध्ये आता कधी पूर्वीचा भाजप पाहायला मिळेल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा, आवर्जून सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.